कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। न चुकता संडेला तुम्ही पिकनिकला जाता, वेळ काढून पिकनिकला जाता, हा सगळा आनंद साजरा करत असताना घरातून त्याला 100% पाठिंबा आहे। एवढं सगळं असून त्या बिचाऱ्या पतिदेवांवर तुम्ही का चिडचिड करता? तुम्ही का चिडता? नाही, शक्यतो तर चिडचिड करत नाही, तेच कधी तर चिडतात। मी पण काही जास्त अशी चिडचिड करत नाही, त्या दिवसभर ऑफिस मध्ये असतात त्यामुळे तिथं आधीच टेन्शन असतं। नाही घरी आल्यावरचाच प्रश्न आहे। नाही तेच सांगते ना, तिथं असल्यामुळे तिथं टेन्शन असतं आणि परत मी जर चिडले त्यांच्यावर तर ते मग ते सगळंच भांड्याला स्फोटच होणार त्याचा आणि ते टेंगुळ प्रकरण व्हायला नको। पण झालंय टेंगुळ चर्चा झाली टेंगुळ संघटना स्थापन केली। तुमच्या संघटनेचं नाव टेंगुळ। तुमच्या बाबतीत मी कधी तर चिडते, म्हणजे कसं ते सांगा ना। घरातली कामं जर वाटून नाही घेतली तर मला कधीतरी मिस्टरांनी म्हणजे काय वाटून म्हणजे कधी आता संडेची कामं जास्ती पडतात, साधारण 4 कामं सांगा। अगदी झाडाला पाणी घालणं, म्हणजे त्यांनी पाणी घालायचं, तुम्ही मी बघणार। दुसरं झाडाची फुलं तोडून आणणं, त्यांनीच तोडायची मी घालणार, आणि आपलं जेवण घेणं ते सुद्धा आपणच घ्यायचं आणि खायचं आपणच, त्यांना सुद्धा वाढणार नाही तुम्ही। चला, व्हेरी गुड। चौथं अशीच मग कोणती कामं वाटली नाही, ते झालं नाही की तुमची चिडचिड होते तुमची? माझं फक्त एवढंच की ते वेळ देत नाही, नुसतं पेशंट तुम्ही पेशंट म्हणून जा ना, तरी ते ट्रीट घे नाही तू आहेस ना, तुझं तू घे मेडिसिन। तुमच्या बाबतीत कसं काय? चिडचिड शक्यतो नाही होत, कारण आम्ही ट्रिपला गेले की ते त्यांचा पण फ्रेंड ग्रुप असतो, ते पण जातात। मला असं वाटतं की मी चिडते, पण मला फक्त नीटनेटकं आणि स्वच्छता पाहिजे असते, एवढीच अपेक्षा असते, तेवढ्यासाठी चिडते, पण ते सहन करतात आणि मग मी नॉर्मल होऊन जाते। माझी पण चिडचिड होत असते, घरात पसारा, लहान मुलगा आणि ह्यांचा पसारा बघून चिडचिड होते। मिस्टर पसारा करतात ते करत नाहीत, लहान मुलाचा बघून मग माझा राग आला। तुम्ही काय म्हणाला? लहान मुलं आणि ह्यांचा पसारा दोघांचाही पसारा असतो, आणि मग अशी त्यांच्यासारखी चिडचिड होते की जिथल्या तिथे व्यवस्थित नसतं ठेवले। बरं, मगाशी मी जेव्हा इंट्रोडक्शन करून देत होतो त्यावेळेला एक वाक्य मी म्हटलं की एक नसते तेव्हा उरलेल्या 3 जणी तिच्याबद्दल बोलतात, तेव्हा तुम्ही सगळ्याजणी गोड हसला होता। तो स्वभाव जास्त कोणाचा आहे? एकमेकींकडे कसं काना डोळ्यांनी बघतायत बघितलं आम्ही बोलतो, चांगलंच बोलतो, खरंच आठवण येते की एखाद्या ट्रिपला मी नाही गेली तर बाकी आल्यावर बोलतात तुमच्या नाही खरं मिस करतो, तिथून कॉल पण करतो मी। ते कॉल करणं म्हणजे बघ आम्ही कशी मजा दाखवतो, पण असं मिस केलं म्हणून पण सांगतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।